वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. वेन COP28 इज हेल्ड, COP28 केव्हा आयोजित केली? द आन्सर इज COP28 इज हेल्ड फ्रॉम द शेड्यूल 13 नोव्हेंबर 2023 टू 13 डिसेंबर 2023. COP28 ही जी परिषद आहे ती 30 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही परिषद युनायटेड अरब इमिरेट्स म्हणजे UAE या देशाच्या दुबई या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. आता बघूया COP म्हणजे काय. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. COP स्टँड्स फॉर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, where the parties are the countries that sign up to the original United Nations Climate Agreement in 1992. 1992 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेमध्ये पहिल्यांदा जे ॲग्रीमेंट जो करार करण्यात आला त्या करारामध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ज्या करारामध्ये ज्या देशांनी सहभाग घेतला, हा करार ज्या देशांनी या करारावर सही केली या देशांना म्हणतात कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे COP. UN क्लायमेट ॲग्रीमेंट 1992. द UAE इज वन ऑफ द वर्ल्ड्स टॉप 10 ऑइल प्रोड्युसिंग नेशन. गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली युनायटेड अरब इमिरेट्स या देशामध्ये दुबई या शहरामध्ये COP28 ही परिषद पार पडली आणि UAE हा जगातील पहिल्या 10 तेल उत्पादक देशांमधील एक देश आहे. इट अपॉइंटेड सुलतान अल जबेर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द स्टेट ओन ऑइल कंपनी ॲज अ COP28 प्रेसिडेंट. या COP28 शिखर परिषदेचे अध्यक्ष होते सुलतान अल जाबेर. ते UAEच्या स्टेट ओन ऑइल कंपनी, UAEची जी ऑइल कंपनी आहे तिचे ते चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत आणि त्यांची COP28च्या प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. COP28 केम ॲट द क्रुशियल टाईम फॉर द की टार्गेट टू लिमिट लॉंग टर्म ग्लोबल टेम्परेचर रायजेस टू 1.5 डिग्री सेल्सिअस. जे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे या तापमानाला आळा घालण्यासाठी 2050 पर्यंत एक मर्यादा लिमिट आपण सेट केली आहे, जी आपल्याला 1.5 डिग्री सेल्सिअस एवढा टेम्परेचरने आपल्याला ग्लोबल टेम्परेचर जे आहे एवढ्या टेम्परेचरने आपल्याला कमी करायचं आहे. पॅरिसमध्ये जी COP21 परिषद पार पडली 2021 साली, COP21 ही परिषद पॅरिसमध्ये 2015 साली पार पडली. 2015च्या पॅरिस येथील COP21 परिषदेमध्ये हा जो करार आहे हा ठराव मांडण्यात आला होता आणि तो एकमताने पास झाला. हा ठराव असा होता की 2050 पर्यंत म्हणजे या शतकाच्या अर्धशतकापर्यंत 2050 पर्यंत जे जागतिक तापमान आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसने खाली आणायचं आहे. This was agreed by nearly 200 countries in COP21 which was held in Paris 2015. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन was established on the basis of the recommendations of which one of the following commission or committees? उत्तर आहे रंगराजन कमिशन. द आन्सर इज रंगराजन कमिशन. The National Statistical Commission was established on the basis of the recommendations of the Rangarajan Commission. The Government of India, through a resolution dated 1st June 2005, set up the National Statistical Commission (NSC). The setting up of the National Statistical Commission followed the decision of the Cabinet to accept the recommendations of the Rangarajan Commission, which reviewed the Indian statistical system in 2001. The National Statistical Commission was constituted with effect from 12 July 2006
with a mandate to evolve policies, priorities and standards in statistical matters. नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी आयोग जो आहे याची स्थापना रंगराजन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आली. 1 जून 2005ला राष्ट्रीय सांख्यिकी आयोग याची स्थापना एका रिझोल्युशननुसार करण्यात आली. परंतु राष्ट्रीय सांख्यिकी आयोग हा 12 जुलै 2006ला कार्यरत झाला. नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणजे हा जो आयोग आहे तो काय करतो, कॅबिनेटला म्हणजे मंत्रिमंडळाला काही रिकमेंडेशन्स तरतुदी देतो, काही सूचना देतो. त्या कशाबद्दल असतात तर त्या पॉलिसीजबद्दल असतात, प्रायोरिटीज ठरवण्याबद्दल असतात, ज्या स्टॅटिस्टिकल मॅटरशी रिलेटेड आहे. व्हॉट इज द कॅपिटल? ही रंगराजन जे कमिशन आहे किंवा रंगराजन एक कमिटी जी आहे ती पॉवर्टी संबंधात 2001मध्ये त्याची स्थापना झाली होती. रंगराजन कमिटी पॉवर्टी संबंधात म्हणजे गरिबी संबंधातील ही समिती आहे, तिची स्थापना 2001मध्ये झाली होती. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ कतार? कतारची राजधानी कुठली आहे? द आन्सर इज दोहा. उत्तर आहे दोहा. कतारची करन्सी आहे कतारी रियाल. कतारची पॉप्युलेशन आहे अकॉर्डिंग टू वर्ल्ड बँक इन इयर 2021 26.9 लाख. कतारचे प्राईम मिनिस्टर आहेत मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थानी. कतारच्या पश्चिमेला गल्फ ऑफ बहरीन आहे. गल्फ ऑफ बहरीन म्हणजे बहरीनचे आखात. कतारच्या उत्तरेला अरेबियन समुद्र आहे. कतारच्या उत्तरेला आणि पूर्वेला पर्शियन गल्फ आहे, पर्शियाचे आखात आहे. आणि कतारच्या दक्षिणेला सौदी अरेबिया हा देश आहे. डेव्हिस कप इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट? डेव्हिस चषक हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिस. द आन्सर इज टेनिस. डेव्हिस चषक हा जो चषक आहे तो टेनिस या खेळाशी संबंधित आहे. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन ही जी संस्था आहे ही टेनिसचं रेग्युलेशन करत असते, आंतरराष्ट्रीय टेनिस संस्था. तर हे जे फेडरेशन आहे ITF याचे हेडक्वार्टर आहे लंडनला युनायटेड किंगडममध्ये. आणि ITF म्हणजे इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचे प्रेसिडेंट आहेत डेव्हिड हॅगार्टी. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचं हेडक्वार्टर लंडन युनायटेड किंगडम येथे आहे आणि प्रेसिडेंट आहेत डेव्हिड हॅगार्टी. आज इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.